राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। आज अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर मराठवाड्यात आंदोलन करण्यात आलंय। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एसटी तिकीट दरवाढीचा निषेध केला जाणार। भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे। आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। भाडेवाढीच्या विरोधात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले। सुमित, छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे, तर एसटी दरवाढी विरोधात एक प्रकारचा रोष हा सामान्य जनतेमध्ये पाहायला मिळत होता आणि त्याच संदर्भात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। काय अपडेट्स? नक्कीच कारण एसटी दरवाढी विरोधात आज ठाकरेंची सेना विविध जिल्ह्यांमध्ये आक्रमक होताना बघायला मिळत आहे। राज्य सरकारने जो 15% तिकीट दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे, याला कुठेतरी विरोध ठाकरे गटाकडनं होताना बघायला मिळत आहे। यामुळे आज छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बसस्थानकात चक्काजाम आंदोलन ठाकरे गटाच्या वतीने करणार आहे आणि या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच माजी नेते चंद्रकांत खैरे देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांची या दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। त्यामुळे हे आंदोलन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे आणि सरकारचं देखील आंदोलन ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात येणार आहे। कारण नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। एसटी भाडेवाढीचा निर्णय सचिवांचा आम्हाला कल्पना नव्हती असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। काही निर्णय अनपेक्षित आणि लादलेले असतात, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटी भाडेवाढ प्रकरणी सरनाईक यांनी आता कबुली दिली आहे। बस दर भाडेवाढीचा निर्णय हा सचिवांनी घेतला, आम्हाला कल्पना नव्हती असं म्हणत परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी भाडेवाढीचा निर्णय लादलेला आहे असं कबूल केलं। काही निर्णय अनपेक्षित लादले जातात, मात्र परिवहन मंत्री म्हणून मी ही जबाबदारी घेतली असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं। मला काय सांगितलं, परवा भाडेवाढ झाली आम्हालाही माहित नव्हतं, मला दुसऱ्या दिवशी कळलं। काही निर्णय अनपेक्षितपणे कुणालावर तरी लादले जातात, राज्यकर्ते म्हणून ती जबाबदारी आमची असते। आता परिवहन मंत्री म्हणून मी काल जबाबदारी घेतली ना, निर्णय सचिवांनी घेतला पण जबाबदारी मी घेतली। त्यामुळे काही निर्णय जे असतात ते अनपेक्षितपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी होत असतात, परंतु मागे जाऊन काही उकरण्यापेक्षा पुढे कसं जायचं याचा विचार करायला हवा।